आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आमची समस्या पाकिस्तान सोबतच्या द्विपक्षीय सामन्यांची राहिली आहे, बहुपक्षीय स्पर्धांची नाही, असं त्यांनी म्हटलंय। उमर अब्दुल्लांच्या मते द्विपक्षीय मालिकेमुळे राजकीय तणाव वाढतो, पण बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं हे खेळाच्या भावनेसाठी योग्य आहे। त्यांच्या या वक्तव्यानं खेळाला राजकारणापासून वेगळं ठेवण्याच्या भूमिकेचं समर्थन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिझोरामच्या बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचं आज उद्घाटन झालं। तब्बल 8070 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आलाय, ज्यामुळे मिझोरामची राजधानी प्रथमच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली आहे। आव्हानात्मक डोंगराळ भागात हा मार्ग तयार करण्यात आलाय। या मार्गावर तब्बल 45 बोगदे आहेत आणि या व्यतिरिक्त यात 55 मोठे आणि 88 छोटे पूलही आहेत। आता एझवाल थेट राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीशी जोडलं गेलंय। 3 एक्सप्रेस गाड्यांचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलंय। मणिपूरच्या चुरा चांदपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आहे। त्यांच्या स्वागतासाठी यावेळी स्थानिक नागरिकांनी नृत्य सादर केलं। या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पसरलेलं। आम्ही आमच्या परंपरेप्रमाणे पंतप्रधानांचं स्वागत केलंय आणि आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया कलाकारांनी दिली आहे। मोदींमुळे मणिपूरमध्ये भविष्यात आणखी विकास होईल अशीही त्यांना आशा व्यक्त आहे। या प्रकल्पांमुळे राज्यात पायाभूत सुविधांचा विकास, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे। मिझोराममध्ये पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बैराबी सैरंग मार्गावरून निघालेल्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये बसण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी खास ठरलाय। यापैकी अनेक जणांनी आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वे पाहिली आणि त्यात बसण्याचा आनंद घेतलाय। हा माझा पहिलाच रेल्वे प्रवास आहे आणि मला खूप मजा येते, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यानं दिली आहे। तर शिक्षकांनीही या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त केलाय। 8070 कोटींच्या या प्रकल्पात 45 बोगदे आणि 55 पूल आहेत। यामुळे मिझोराम आता देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेलाय। देशाच्या अनेक भागांमध्ये पावसानं आणि पुरानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। यातच सिक्कीममध्ये भीषण भूस्खलन झालंय। या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण अद्याप बेपत्ता आहेत। बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। त्यात नदीच्या वेगवान प्रवाहात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर बिठूर परिसरातील नदीकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। अनेक बाधित कुटुंबांनी महामार्गाच्या कडेला उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये सुद्धा ते राहत आहेत। यमुना नदीच्या पाणी पातळीत आणखी घट झाल्यानं दिल्लीसह एनसीआर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। मागच्या काही दिवसांपासून पाणी पातळीनं धोक्याची पातळी गाठली होती, त्यामुळे पूरस्थितीही निर्माण झाली होती। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। आता पाणी ओसरल्यानं बाधित लोक पुन्हा आपल्या घरी परततात। जनजीवन सुद्धा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले। नागरिकांना दिलासाही मिळालाय, तर दुसरीकडे प्रशासनावर आलेला ताण सुद्धा कमी झालाय। मागच्या काही दिवसांपासून यमुना नदी दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे दिल्लीच्या काही भागांमध्ये पूरस्थिती सुद्धा निर्माण झाली होती। 15 सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय। मान्सून 1 जूनला केरळात दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत देशभर पसरतो। 17 सप्टेंबर पासून तो उत्तर पश्चिम भारतातून माघार घेतो आणि 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे परततो। मात्र यंदा 15 सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानमधून मान्सूनच्या परतीची परिस्थिती अनुकूल होतीये। यंदा मान्सून 24 मेला केरळात दाखल झाला होता। 2009 नंतर त्याचं हे सर्वात जलद आगमन होतं। 29 जून पर्यंत तो देशभर पसरला, जो नेहमीपेक्षा 9 दिवस आधी होता। नेपाळमधील अशांततेमुळे बिरगंज सीमेवर शेकडो भारतीय ट्रक अडकलेत। गेल्या आठवड्यापासून भारतातील शेकडो ट्रक नेपाळमधील बिरगंज येथील तपासणी नाक्यावर अडकलेत। नेपाळमधील सद्यस्थिती पाहता अधिकाऱ्यांनी ही वाहनं थांबवून ठेवली आहेत। त्यामुळे कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात सारख्या दूरच्या राज्यांतून आलेले अनेक ट्रक सीमेवर थांबलेत। नेपाळमध्ये जेएनझी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सुशीला कार्की यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर आता हळूहळू ही परिस्थिती पूर्वपदावर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते।
भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी 15 सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट जारी केला। या काळात राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या अनेक शाखांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे। मॅक्स हॉस्पिटलच्या सेंटर ऑफिसला एक धमकीचा ईमेल आला। त्यानंतर तातडीने दिल्लीतील इतरही मॅक्स हॉस्पिटलच्या शाखांमध्ये दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकं दाखल झाली आहेत। धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयाच्या आत आणि बाहेर तपासणी सुरू केली। सध्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। सध्या रुग्णालयातील परिस्थितीही नियंत्रणामध्ये असून सुरक्षा यंत्रणा संपूर्ण परिसराची कसून तपासणी करतात। भोपाळमध्ये महाविद्यालयीन मुलींवर बलात्कार आणि लव्ह जिहादचा आरोप असलेल्या आरोपीच्या घरावर जिल्हा प्रशासनानं बुलडोझर चालवला। आणखी एक आरोपी फरहानच्या घरावरील कारवाई तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र या कारवाईवर आरोपीच्या वडिलांनी आक्षेप घेतलाय। पोलिसांनी आमच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती। आम्ही फक्त 2 लाख रुपये देऊ शकलो। जेव्हा आम्ही 8 लाखांची व्यवस्था करू शकलो नाही तेव्हा पोलिसांनी माझ्या मुलाविरुद्ध लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला। न्यायालयाचा निकाल अजून आलेला नाही, त्याआधी सुद्धा आमचे घर पाडले गेले असा आरोप आरोपीच्या वडिलांनी केला। देशातील 21% खासदार आमदार राजकीय वारसदार आहेत। काँग्रेसमध्ये सर्वाधिक घराणेशाही महिला लोकप्रतिनिधींमध्ये प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट असल्याची माहिती एडीआरच्या अहवालातून समोर आली आहे। भारतीय राजकारणात घराणेशाहीचा विळखा किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा समोर आले। देशातील 5204 विद्यमान खासदार आमदार आणि विधान परिषद सदस्यांपैकी 21% प्रतिनिधींना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे। यात लोकसभेतील खासदारांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक 31% असल्याचंही समोर आलंय। जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि अलीकडील पूर यामुळे नुकसान झालेल्या 1500 घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। हाय रेंज रूरल डेव्हलपमेंट सोसायटी HRDS इंडिया घरांचीही पुनर्बांधणी मोफत करणार आहे। यासाठी HRDS इंडियानं जम्मू आणि काश्मीरच्या विभागीय आयुक्तांशी करार केला आहे। ही योजना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या पुढाकारानं सुरू झाली आहे। या योजनेत स्मार्ट तंत्रज्ञानानं युक्त 3 बेडरूमची घरं बांधली जाणार आहेत। याशिवाय 15 वर्षांचा जीवन विमा, मासिक आरोग्य तपासणी, मोफत इंटरनेट आणि दर 5 वर्षांनी घरांची रंगरंगोटी मोफत केली जाणार आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूर मदत निधीवरून भाजप नेत्यांवर टीका केली आणि चर्चेसाठी खुलं आव्हान दिलंय। काही नेत्यांनी पंतप्रधानांसमोर त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला। यावर केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं असून कुठेही आणि कुठल्याही चॅनलवर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं। त्यांनी कधीही शिवीगाळ केली नाही, पण मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत असंही बिट्टू यांनी म्हटलंय। कोंबड्या बकऱ्यांसाठी किती लोकांना मदत मिळाली, महिलांना 1000 रुपये दिले का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। IIT हैदराबादनं 6G तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतलाय। 5G वरून 6G मध्ये होणारा बदल केवळ वेगापुरता मर्यादित नसून तो एक व्यापक क्रांती घडवून आणेल। यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांचा उपयोग करून अनोखं तंत्रज्ञान उभं केलं जाणार आहे असा विश्वास IIT हैदराबादच्या संशोधकांनी व्यक्त केला। IIT हैदराबादमध्ये फुल डुप्लेक्स वायरलेस कम्युनिकेशन सारख्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानावर काम सुरू आहे। अनेक लोकांना असं वाटतं की भारत 4G आणि 5G मध्ये मागे पडलाय, मात्र 6Gच्या या आगमनावेळी भारत आघाडीवर असेल असा निर्धार IIT हैदराबादच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे। तामिळनाडूच्या वेदराण्यामध्ये यंदाच्या अतिवृष्टीमुळे मीठ उत्पादनावर मोठा परिणाम झालाय। सततच्या पावसानं येथील हजारो एकर मिठागरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे मीठ उत्पादन पूर्णपणे थांबलंय। पाऊस थांबण्याची कुठलीही चिन्ह दिसत नसल्यानं मीठ उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे। सध्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 10%पेक्षाही कमी झालं असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे। उत्पन्नाचं साधन नसल्यानं कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे सरकारने या कठीण काळात मदत करावी अशी मागणी कामगार आणि उत्पादकांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर लादलेल्या निवडक बंदीवर प्रश्न उपस्थित केला। जर स्वच्छ हवेचा अधिकार राष्ट्रीय राजधानीतील उच्चभ्रू रहिवाशांचा आहे तर तो देशभरातील सर्व नागरिकांना मिळायला हवा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यात। फटाक्यांच्या नियमांशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना हिवाळ्यात अमृतसरमधील हवा दिल्लीपेक्षा वाईट होते। जर फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर ती देशभरात लागू व्हायला हवी असं ज्येष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी म्हटलं आहे।
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये एका तरुणानं रील बनवण्यासाठी अस्वलाला चक्क कोल्ड्रिंक पाजलंय। त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पाहताना मजेशीर वाटणारा हा प्रकार खरं तर अतिशय धोकादायक आणि बेजबाबदार आहे। व्हिडिओ समोर येताच वन विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे। संबंधित तरुणावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। अशा प्रकारे वन्य प्राण्यांशी खेळणं आणि त्यांना इजा पोहोचवणं कायद्यानं गुन्हा असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलंय। सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी प्राण्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असाही इशारा दिला गेलाय। नेपाळच्या काठमांडू शहराचे महापौर बालेन शाह यांनी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहिली आहे। प्रिय जैनजी, तुमचं योगदान आणि त्याग यामुळे देशात बदल झालाय। शूरवीरांना मनपूर्वक श्रद्धांजली। तुमचं योगदान खूप मौल्यवान आहे, जे येणाऱ्या पिढ्यांना देशभक्ती आणि कर्तव्याच्या मार्गावर नेहमी मार्गदर्शन करेल। तुम्हा सर्वांना मनपूर्वक आदर। जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे ही सदिच्छा, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। बालेन शाह यांचं नाव नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी चर्चेत होतं। नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी काल शपथ घेतली। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली। पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय अनिश्चितता निर्माण झाली होती आणि त्यानंतर कार्की यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना 6 महिन्यात नव्या निवडणुका घेण्याचे आदेशही दिले गेलेत। जेन झीच्या आंदोलकांनी भ्रष्टाचार, राजकीय अस्थिरता आणि सोशल मीडिया बंदी विरोधात निदर्शनं केली। या आंदोलनामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला, त्यात एका भारतीय नागरिकाचा सुद्धा समावेश आहे। नेपाळमधील सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान तुरुंगातून पळालेल्या 70 संशयितांना आंतरराष्ट्रीय सीमेवर पकडण्यात आले। यात एक बांगलादेशी नागरिक आणि काही भारतीयांचाही समावेश आहे। सशस्त्र सीमा बल आणि राज्य पोलिसांनी त्यांना पकडलं असून काहींना नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाकडे सोपवण्यात आले। या पकडलेल्या संशयितांपैकी 38 बिहार, 22 उत्तर प्रदेश, 8 उत्तराखंड आणि 2 पश्चिम बंगालमधून पकडले गेले असल्याची माहिती समोर आली आहे। नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी निवड झाली आहे। त्यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं एक पोस्ट करत अभिनंदन केलंय। भारत नेपाळच्या शांतता आणि भरभराटीसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। नेपाळमध्ये आता 5 मार्च 2026 ला निवडणुका होणार आहेत। तोपर्यंत कार्की यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि निवडणुकीसाठी तयारी करणार आहे। कार्की यांची निवड नेपाळमधील जेनझी लोकांनी ऑनलाईन मतदानानं केली आहे। भारतानंही या नव्या सरकारचं स्वागत करत सहकार्याची तयारी दर्शवली आहे। पाकिस्तानातील दक्षिण वजिरिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय। दक्षिण वजिरिस्तानमधील बदर व्हॅलीच्या वरच्या जिल्ह्यात लष्करी ताफ्यावर हा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात 12 सैनिक मारले गेले असून 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं समोर आलंय। दरम्यान हा हल्ला अलीकडच्या काही महिन्यातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे। नायजेरियन सेलिब्रिटी शेफ हिल्डा बासी यांनी लागोस शहरात एक अनोखा विक्रम केलाय। त्यांनी जगातील सर्वात मोठं जोलोप तांदळाचं भांड तयार केलंय। या स्वादिष्ट पश्चिम आफ्रिकन डिशसाठी त्यांनी शेकडो किलो तांदूळ, टोमॅटो, मिरच्या, कांदे आणि मसाले वापरले। याआधी त्यांनी सगळ्यात दीर्घकाळ केलेल्या कुकिंग मॅरेथॉनचा गिनीज रेकॉर्ड केला होता। हे सगळं नायजेरियन खाद्य संस्कृती जगासमोर मांडण्यासाठी केल्याची प्रतिक्रिया बासी यांनी दिली आहे। हजारो लोकांनी या कार्यक्रमाचा अनुभव घेतला। जोलोप वॉर्स या मैत्रीपूर्ण स्पर्धेला त्यामुळे नवीन रंगतही मिळाली।